आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्यासाठीचा रोडमॅप तयार असून हे उद्दिष्ट 2029 मध्ये साध्य होईल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले हुतात्मा क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना देशाची आदरांजली. नागपूरमध्ये हिंसाचारानंतर लागू केलेली संचारबंदी पूर्णपणे उठवली, मात्र पोलीस बंदोबस्त कायम. आणि खेलो इंडिया पॅरागेम्स नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या सागर कातळे याला 10 मीटर एअर रायफल प्रोन मिक्स SH1 प्रकारात सुवर्णपदक. राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्यासाठीचा रोडमॅप तयार असून हे उद्दिष्ट 2029 मध्येच साध्य होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. CII यंग इंडियन्सच्या पश्चिम क्षेत्र परिषदेच्या 3 दिवसीय बैठकीचा समारोप आज नाशिकमध्ये झाला. यात मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा महत्त्वाच्या आहेत, त्यादृष्टीनं समृद्धी महामार्ग तयार झाला असून शक्तीपीठ महामार्गही तयार केला जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे. राज्यात शाश्वत विकासाला प्राधान्य दिलं जात आहे, असं फडणवीस म्हणाले. नाशिकहून वाढवण बंदरापर्यंत ग्रीनफील्ड रोड तयार केला जाणार असून त्याचा लाभ नाशिकला मिळेल, असं त्यांनी सांगितलं. उद्योगासोबतच कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नाशिक हे प्रगत शेतीसाठी ओळखलं जातं. नाशिकनं कृषी क्षेत्रात मूल्यवर्धित साखळी विकसित केली आहे, असं ते म्हणाले. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं कुंभमेळ्याची पूर्वतयारी वेगानं करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण स्थापन केलं जात असून प्रयागराजच्या धर्तीवर लवकरच कायदा केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यांनी आज नाशिकमध्ये कुंभमेळा तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. त्र्यंबकेश्वर विकास आराखड्याला मान्यता दिली आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या शुद्धीकरणासाठी खासगीकरणातून कामं केली जाणार असून पुढच्या महिन्यात या कामाला सुरुवात होईल. कुशावर्त तीर्थाचं पाणी शुद्ध करण्यासाठी नगरपालिकेनं तयारी केली असून त्यांना लवकर कामं करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलं. कांदा उत्पादक शेतकऱ्याला राज्य सरकार मदत करत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यावेळी उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले 3 वीर क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना संपूर्ण देश आज आदरांजली वाहत आहे. 1931 मध्ये आजच्याच दिवशी लाहोरच्या मध्यवर्ती तुरुंगात या 3 वीरांना फाशी देण्यात आली होती. या दिवसाचं शहीद दिन म्हणून स्मरण करण्यात येतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या 3 वीरांना श्रद्धांजली वाहिली आहे. समाजमाध्यमावर मोदी यांनी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाचं स्मरण केलं आहे. स्वातंत्र्य आणि न्यायासाठी या क्रांतिकारकांनी दाखवलेलं दुर्दम्य साहस आणि सर्वोच्च बलिदान देशवासियांना प्रेरित करेल, असं त्यांनी म्हटलंय. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी आज मुंबईत राजभवन इथं भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद दिनानिमित्त आज सकाळी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी समाजमाध्यमावर या शहीद क्रांतिकारकांना अभिवादन केलं आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत आणि नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठातही आज शहीद क्रांतिकारकांना आदरांजली वाहण्यात आली. नवी दिल्लीत महाराष्ट्र परिचय केंद्रातही शहीदांना अभिवादन करण्यात आलं. राज्याची आर्थिक परिस्थिती रुळावर येताच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मदत ₹2100 करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नांदेड इथं दिलं. लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही असं स्पष्ट करत राज्याची तिजोरी रिकामी झाल्याचा विरोधकांचा दावा खोटा असल्याचं पवार म्हणाले. यावेळी माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. बीड जिल्ह्यात अनुसूचित जाती जमातींविरोधात अत्याचाराच्या तक्रारीसंदर्भात राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष आणि सचिव धर्मपाल मेश्राम यांनी आज शिरूर कासार आणि आष्टी इथं भेट दिली. शिरूर कासार इथं आदिवासी पारधी समाजाच्या वस्तीवर वनविभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत जाळपोळ झाल्याच्या तक्रारीसंदर्भात त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि चौकशी करण्याचं आश्वासन दिलं. आष्टी तालुक्यात जामगाव इथे मातंग कुटुंबातल्या कर्त्या पुरुषाची हत्या झाल्याप्रकरणी येत्या 15 दिवसात सामाजिक न्याय विभागानं कार्यवाही करावी, असं त्यांनी सांगितलं. तसंच मयताच्या मुलांना शासकीय नोकरी मिळावी अशी शिफारस करण्याचं आश्वासन दिलं. वेव्ज यंग फिल्म मेकर स्पर्धेसाठी देशभरातून 1300 पेक्षा जास्त स्पर्धकांनी नावनोंदणी केली आहे. यातल्या 20 स्पर्धकांची अंतिम यादीत निवड झाली आहे. अमोल गुप्ते आणि चैतन्य चिंचलीकर यांचं मार्गदर्शन तसंच व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनलची मदत या स्पर्धकांना मिळाली.
व्हिस्लिंग वुड्स इंटरनॅशनलमध्ये मार्गदर्शन तसंच प्रशिक्षण दिलं जातं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या airnews_मुंबई या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारानंतर लागू केलेली संचारबंदी आता पूर्णपणे उठवली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी आज दुपारी 3 वाजल्यापासून संचारबंदी पूर्णपणे उठवण्याचे आदेश जारी केले. गेल्या सोमवारी झालेल्या हिंसक प्रकारानंतर कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर या 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू केली होती. त्यापैकी काही भागातली संचारबंदी 20 मार्चला तर आणखी काही भागातली संचारबंदी काल उठवली. उर्वरित भागातली संचारबंदी ही आज दुपारी 3 वाजल्यापासून उठवण्याचे आदेश पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दिले. संवेदनशील भागात स्थानिक पोलिसांची गस्त सुरू राहील तसंच बंदोबस्तही कमी होणार नाही असं सिंघल यांनी सांगितलं. नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरागेम्सच्या नेमबाजी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या सागर बाळासाहेब कातळे यांनी 10 मीटर एअर रायफल प्रोन मिक्स SH1 प्रकारात सुवर्णपदक मिळवलं आहे. मोना अग्रवाल हिने या स्पर्धेत रौप्य पदक तर दीपक सैनी यांनी कांस्य पदक जिंकलं आहे. काल भारताची पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेती अवनी लेखरा हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 प्रकारात सुवर्णपदक पटकावलं होतं. IPL क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथं सुरू असलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं राजस्थान रॉयल्स पुढे विजयासाठी 287 धावाचं आव्हान ठेवलं आहे. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. सनरायझर्स हैदराबादनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 286 धावा केल्या. ईशान किशनच्या नाबाद 106 धावांचा त्यात मोठा वाटा आहे. ट्रेव्हिस हेडनं 67 धावांचं योगदान दिलं. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली. यशस्वी जयस्वाल 1 तर कर्णधार रियान पराग 4 धावा काढून तंबूत परतल्यामुळे दुसरं षटक संपण्याआधीच त्यांची स्थिती 2-24 अशी झाली. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 15 षटकात 5-169 धावा झाल्या होत्या. आजचा दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होईल. चेन्नई इथं संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या शासकीय शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम राबवण्याविषयीची संपूर्ण माहिती येत्या 2 दिवसात विधानसभेत दिली जाणार आहे असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. नाशिकमध्ये ते आज बातमीदारांशी बोलत होते. CBSE अभ्यासक्रम राबवण्याच्या सरकारच्या निर्णयाबाबतचे गैरसमज दूर केले जातील. त्यानंतर या अभ्यासक्रमाचं सर्व स्तरात स्वागत होईल असा विश्वासही भुसे यांनी व्यक्त केला. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित घट झाली आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 39.3 अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान अहिल्यानगर इथं 15.7 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्यासाठीचा रोडमॅप तयार असून हे उद्दिष्ट 2029 मध्येच साध्य होईल असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले हुतात्मा क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना देशाची आदरांजली. नागपूरमध्ये हिंसाचारानंतर लागू केलेली संचारबंदी पूर्णपणे उठवली, मात्र पोलीस बंदोबस्त कायम. आणि खेलो इंडिया पॅरागेम्स नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या सागर कातळे याला 10 मीटर एअर रायफल प्रोन मिक्स SH1 प्रकारात सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. रात्री 8:05 ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं राष्ट्रीय बातमीपत्र. नमस्कार.